नमस्कार. आज आपण एका अत्यंत ज्वलंत आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांनी अलीकडेच एक अत्यंत प्रभावी भाषण दिलं. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील भीषण कृषी आणि पर्यावरणीय संकटांवर अतिशय परखडपणे भाष्य केलंय. आज आपण याच मूळ भाषणातील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे, त्यामागचं धक्कादायक वास्तव आणि त्यांनी सुचवलेले काही खरंच काम करणारे उपाय समजून घेणार आहोत. चला तर थेट सुरू करूया. आता मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी मूळ भाषणातील हे एक विशिष्ट वाक्य बघा. कर्ज फेडण्यासाठी जर एखाद्या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागत असेल आणि त्याने पिकवलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नसेल, तर याहून मोठी दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. हे शब्द ऐकायला जितके कटू आहेत ना, तितकंच ते आजचं भीषण वास्तव आहे. या एका वाक्याने संपूर्ण व्यवस्थेतील प्रचंड मोठ्या अपयशाची आपल्याला खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली आहे. भाग 1. शेतकऱ्यांचे वास्तव, एक दुर्दैवी सत्य. हीच ती निराशाजनक परिस्थिती आहे जिने एका मोठ्या तळागाळातील लोकचळवळीला जन्म दिला. आता ही आकडेवारी बघा. विदर्भामध्ये तब्बल 10,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद आहे. 10,000. ही केवळ कागदावरची आकडेवारी नाहीये, तर ती 10,000 कोलमडलेली कुटुंब आहेत. इथे एक अत्यंत रास्त प्रश्न विचारला गेलाय. जो शेतकरी संपूर्ण जगासाठी अन्न निर्माण करतो, त्यालाच स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी इतका मोठा संघर्ष का करावा लागतोय? ही व्यवस्था नक्की कुठे आणि का चुकताय? भाग 2. नामची जलक्रांती, आशेचा एक नवा किरण. या भयानक कृषी संकटाला उत्तर म्हणून नाम फाउंडेशनने कशाप्रकारे एक शांत जलक्रांती उभी केली ते आता आपण पाहूया. इथला हा आकडा खरंच थक्क करणारा आहे. 23.9 TMC. गेल्या 8.5 वर्षांच्या अथक परिश्रमातून तब्बल 2,887 गावांमध्ये इतक्या प्रचंड क्षमतेचा पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे. म्हणजे विचार करा, हा काही साधासुद्धा पाण्याचा साठा नाही, तर कोरड्या पडलेल्या हजारो गावांसाठी मिळालेली ती एक नवी संजीवनीच आहे. या कामाची भव्यता खरोखरच अवाढव्य आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळं काम केवळ महाराष्ट्रपुरतं मर्यादित राहिलं नाहीये बरं का. या फाउंडेशनचं मानवतावादी कार्य देशभरात कसं विस्तारलंय ते बघा. लेह लडाखमध्ये देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्मा जवानांच्या पत्नींना शाश्वत रोजगार मिळावा म्हणून चक्क वॉटर ATM उभारण्यात आले आहेत. तसंच जम्मू काश्मीरमध्ये शाळांना मदत पुरवली जातीये. याशिवाय केरळ, आसाम, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही हे काम अत्यंत सक्रियपणे सुरू आहे. भाग 3. लोकसहभागातून बदल, समाजाचा पुढाकार. आता हे सगळं इतकं मोठं परिवर्तन शक्य कसं झालं, त्याचं हे मूळ कारण आहे. आता थोडा आकडेवारीच्या पलीकडे जाऊन बघूया. ही कैलास चव्हाण यांची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. शेतीतील प्रचंड नैराश्यामुळे त्यांनी तब्बल 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा त्यांच्यापर्यंत योग्य मदत पोहोचली, म्हणजे त्यांना काही शेळ्या आणि पेरणीसाठी बियाणे देण्यात आले, तेव्हा त्यांच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवी दिशा मिळाली. आज ते 50पेक्षा जास्त शेळ्यांचे मालक असलेले एक यशस्वी शेतकरी आहेत. योग्य वेळी केलेली थोडीशी मदत एखाद्याचं आयुष्य कसं बदलू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आणखी एक प्रेरणादायी कहाणी आहे मंदाताई राऊत यांची. यवतमाळमधील या महिलेने मिळालेल्या मदतीतून स्वतःचं एक छोटंसं दुकान सुरू केलं. पण ह्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? त्यांना गणिताचं कोणतंही औपचारिक ज्ञान नव्हतं. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी चक्क खड्यांचा वापर करून दुकानाचा अचूक हिशोब ठेवायला सुरुवात केली. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की समाजातील उपेक्षित घटकांना सक्षम करण्यासाठी फक्त आणि फक्त एका संधीची आवश्यकता असते. आणि इथून आपत्ती व्यवस्थापनातील 2 पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन आपल्यासमोर येत आहेत. एका बाजूला आपण बघतो की चिपळूणमध्ये पूर आल्यानंतर मेणबत्त्या आणि ब्लँकेट वाटले जात आहेत, जी एक तात्पुरती आणि घटना घडून गेल्यावरची मदत आहे. पण दुसऱ्या बाजूला बघा, कोकणातील 15 नद्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून भविष्यात पूर येण्याची शक्यताच नष्ट केली गेली. याच दूरदृष्टीच्या कामामुळे साखरपा नावाच्या गावातील बाजारपेठ चिपळूणच्या महापुरातही पूर्णपणे सुरक्षित राहिली. हा प्रोॲक्टिव्ह दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. आता एका मृत नदीला जिवंत केल्यावर नेमका काय परिणाम होतो, हे आपण भोरडी नदीच्या या उदाहरणावरून समजू शकतो. 2017मध्ये या कोरड्या नदीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्याचा थेट परिणाम असा झाला की आसपासची तब्बल 300 एकर कोरडवाहू जमीन बागायती झाली. आणि याचा तिथल्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा झाला ते बघा. महामार्गाजवळ असलेल्या या जमिनीचे भाव 10 लाख रुपयांवरून थेट 30 लाख रुपये प्रति एकर इतके वाढले.
आज या भराडखेडा गावातील घराघरात गाड्या आहेत, शिक्षणाच्या संधी वाढल्या आहेत. पाण्याचा एक थेंब संपूर्ण अर्थचक्र कसा बदलतो हे इथून सिद्ध होतं. भाग 4. निसर्गाचा कोप, विकासाची अंधी शर्यत. एका बाजूला हे सकारात्मक बदल होत असतानाच दुसरीकडे मात्र आपण निसर्गाचा कसा ऱ्हास करत आहोत यावरही मूळ भाषणात अतिशय गंभीरपणे इशारा देण्यात आला आहे. विकासाची नेमकी किंमत आपण काय चुकवत आहोत? एका बाजूला बघा, एक 150 वर्ष जुनं झाड, जे केवळ एक वनस्पती नव्हतं तर अनेक पक्ष्यांचं घरटं आणि प्रवाशांसाठी सावली देणारी एक संपूर्ण परिसंस्था होती. पण रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली त्याच झाडाला एका इलेक्ट्रिक करवतीने केवळ 3 मिनिटात कापून जमिनीवर पाडण्यात आलं. हे फक्त एका झाडाचं मरण नाहीये, तर एका नैसर्गिक संस्कृतीचा विनाश आहे. असा विचार करायला लावणारा मुद्दा इथे समोर येतो. आपण निसर्गाचे स्पष्ट संकेत कसे पूर्णपणे दुर्लक्षित करतोय हे इथे अतिशय मार्मिकपणे मांडलंय. शहरांमधल्या वाढत्या काँक्रिटीकरणामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरतच नाहीये आणि त्यामुळे क्षणार्धात पूरस्थिती निर्माण होतीये. महामार्गांवर 120 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या काचांवर आदळून निष्पाप फुलपाखरं आपला जीव गमावत आहेत. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आपल्याच निष्काळजीपणामुळे सुपर एल निनो सारख्या जागतिक संकटाचा धोका आता अगदी आपल्या दारात उभा आहे. भाग 5. शाश्वत उपाययोजना, गाव पातळीवरील बदल. सुदैवाने या विश्लेषणात फक्त समस्या मांडून थांबलेला नाहीये, तर काही ठोस उपायही सुचवले आहेत. स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून आर्थिक सबलीकरण कसं होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूर. तिथे मोह फुलांपासून केवळ दारू बनते हा जुना समज मोडून काढण्यात आला. तिथल्या आदिवासी महिलांना मोह फुलांपासून लाडू आणि लोणचे बनवण्यासाठी आधुनिक मशिनरी देण्यात आली. या एका साध्या पण अत्यंत प्रभावी पावलामुळे तो संपूर्ण समाज आज स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या मार्गावर आहे. आणि हा आहे या सादरीकरणातील सर्वात क्रांतिकारक उपाय, गाव हाच आपला देश हे मॉडेल. प्रत्येक गावाला एक स्वतंत्र प्रजासत्ताक मानून तिथे एक स्थानिक मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा सल्ला यात दिला गेलाय. म्हणजे गावातीलच वेगवेगळ्या व्यक्तींवर पाणी, झाडे आणि स्वच्छता यांची विशिष्ट जबाबदारी सोपवली जावी. केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता जेव्हा गावकरी स्वतःच्या गावाची जबाबदारी घेतील ना, तेव्हाच खरा आणि शाश्वत विकास घडेल. आजच्या या संपूर्ण सादरीकरणाच्या शेवटी एक अत्यंत अस्वस्थ करणारा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आज आपण जसं पाणी बाटलीतून पैसे देऊन विकत घेतोय, तशीच वेळ उद्या ऑक्सिजनचं सिलेंडर विकत घेण्याची आली तर आपण त्या भविष्यासाठी खरोखरच तयार आहोत का? हा प्रश्न केवळ विचार करण्यापुरता नाहीये, तर पर्यावरण आणि कृषी संवर्धनाच्या तातडीच्या गरजेवरचा तो एक मोठा इशारा आहे. आज जर आपण निसर्गाचा सन्मान केला नाही, तर उद्या निसर्गही आपल्याला माफ करणार नाही. याच एका अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया.